नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर लोकनीती. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमच्या ॲनालायझर न्यूज ह्या मूळ चॅनलच्या सोबतच आपण ह्या नवीन चॅनलला पण जो प्रतिसाद देत आहात त्याच्याबद्दल परत एकदा मनपूर्वक धन्यवाद. 19,000 पर्यंत सबस्क्रायबर गेलेले आहेत. फार थोड्या काळामध्ये तुम्ही हा अतिशय चांगला प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल धन्यवाद. आजचा जो विषय आम्ही तुमच्यासमोर ठेवत आहोत, ज्याच्यावरती यापूर्वी पण चर्चा झाली होती, आम आदमी पक्षाच्या राज्यसभेतल्या खासदार स्वाती मालीवाल यांचं जे प्रकरण समोर येत चाललेलं आहे आणि विशेषतः त्याचे एक जे पैलू समोर येत चालले ते फारच भयानक आहेत. एक तर सगळ्यात पहिले अतिशय बाळबोधपणे समोर आलेला पैलू असा होता की एक राज्यसभेच्या खासदार आहेत महिला आणि त्यांना प्रत्यक्ष त्यांच्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्याच्या सचिवाकडून मारहाण केली जाते आणि याची तक्रार त्या स्वतः करतात. म्हणजे एक सरळ जे सोपं चित्र समजून घ्यायला म्हणून समोर आलं होतं ते असं. त्या स्वतः फोनवरून तक्रार करतात, पोलीस तिथे पोहोचतात, त्यांची जी काही तक्रार आहे त्याच्यावर विचारणा करतात, पण त्या प्रत्यक्ष लेखी स्वरूपात तक्रार देत नाहीत. त्याच्यानंतर जवळपास 31 तासांनी त्याच पक्षाचे राज्यसभेतले दुसरे खासदार संजय सिंग हे समोर येऊन याच्या बाबतीतला खुलासा असं करतात की हो, विभव कुमार जे सचिव आहेत अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री यांचे, त्यांनी यांना मारहाण केली, अभद्रता असा शब्द आहे तो, आणि ते कबूल करतात. त्याच्या पुन्हा अजून काही दिवस जातो, मुख्यमंत्री ह्या सगळ्या काळात एकही शब्द या प्रकरणात तोंडातून काढत नाहीत. ते प्रचार करण्यात गुंग आहेत आपल्या उमेदवारांचा. आणि आता जेव्हा की या सगळ्यांकडून अशी बोंब केली होती सुरुवातीला की हे खोटं आहे, नंबर 2 तो फोन जो आहे तो स्वाती मालीवाल यांचाच नाही, नंबर 3 स्वाती मालीवाल यांचा फोन आहे पण त्या स्वतःच असतील याची खात्री नाही. मग जेव्हा हे सगळं त्यांच्याच खासदाराकडून समोर आल्याच्या नंतर ते म्हणतात की मग स्वाती मालीवाल समोर येऊन तक्रार का दाखल करत नाही, आणि आता ती तक्रार पण दाखल झालेली आहे. म्हणजे हे जे सगळं 3 दिवसातला जो खोटारडेपणा आहे, जो विकृत चेहरा आहे, जे सगळे एक त्याचे रंग समोर चाललेले आहेत आम आदमी पक्षाचे, जे आम्ही वारंवार म्हणतो आहोत, म्हणजे ते म्हणजे एक तर पितळ कोणाचं उघडं पडलेलं आहे, स्वतः आम आदमी पक्षाचं. त्यांचे जे नेते, सर्वोच्च नेते अरविंद केजरीवाल, जे सगळे कट्टर इमानदार म्हणून त्यांची जी प्रतिमा तयार केली गेलेली होती, महिलांचा आम्ही सन्मान करतो हे ते भाषणात नेहमी सांगायचे. भ्रष्टाचाराच्या विरोधातलं आंदोलन असो, एक लक्षात घ्या, अण्णा हजारेंच्या त्या इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या जोडीनं सर्वसामान्य लोकांमध्ये संताप उसळला होता. ती दुसरी घटना कुठली होती? निर्भया बलात्कार प्रकरण. दिल्लीमध्ये जे निर्भया बलात्कार प्रकरण घडलं होतं त्याच्यामुळे लोकांचा प्रचंड संताप ओसंडून वरती आला, बाहेर आला, उसळून वरती आला होता. म्हणजे भ्रष्टाचाराचं आधीचं आंदोलन आणि त्याच्यानंतर निर्भयाचं ह्या प्रकरणातला लोकांचा असंतोष, या सगळ्यातून नंतर तो सत्तापालट झालेला. आता नेमकं त्या काळामध्ये सक्रिय असलेला आम आदमी पक्षासारखा पक्ष, जेव्हा आज तो स्वतः महिलेला केलेली मारहाण, महिलेला बाबतीतला अभद्रपणा हे सगळं समोर येत असताना ते पहिल्यांदा तर खोटं म्हणले, त्याच्यानंतर जेव्हा खरं आहे हे त्यांनी स्वतः सिद्ध केलं, म्हणजे त्यांनी स्वतः कबूल केलं. त्याच्यानंतर जे काही त्याच्यातले तांत्रिक बाबी आहेत, पोलिसांमध्ये तक्रारच केली काय, ना आता FIR दाखल झाला का, चार्जशीटच आहे का, आणि गुन्हा दाखल होऊन प्रत्यक्षात कोर्टात केस काही जाईल, हे सगळं सुरू होईल. आता हे जे नाही म्हणतात त्या सगळ्या गोष्टी आता सुरू होतील. हा एक भाग. दुसरा आम्हाला आक्षेपार्ह मुद्दा असा आहे की त्यांचा अंतर्गत अजूनही काहीतरी भयानक चालू आहे, ती गोष्ट वेगळी. म्हणजे हे काही इतकं सोपं प्रकरण नाही की एक महिला खासदार गेली आणि तिला मारहाण झाली. त्याच्यामध्ये त्यांचं पुन्हा अंतर्गत राजकारण आहे की या महिला खासदार ज्या होत्या परदेशामध्ये होत्या, त्या जेव्हा वापस आल्या तेव्हा एकूण सगळा निवडणुकीचा प्रचार चालू होता. अरविंद केजरीवाल तुरुंगातून सुटून वापस आले होते, ह्यांना प्रचारात सामील केल्या गेलं नाही. म्हणजे परत जो आम आदमी पक्षातला अंतर्गत संघर्ष त्याचा एक पैलू आहे. पण आम्हाला तुमच्यासमोर जो मुद्दा ठेवायचा तो दुसरा आहे. अजून यांना पाठिंबा देणारे इंडिया आघाडीतले बाकीचे पक्ष आहेत, त्यांनी ज्या पद्धतीचे वक्तव्य दिलेली ती जास्त भयानक आहेत. आणि त्यांना पाठिंबा देणारा सगळा माध्यम, मीडिया, ह्या 2 जणांनी मिळून ह्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं मौन साधले किंवा जे अतिशय बेजबाबदार वक्तव्य केली ते जास्त निषेधार्ह आहेत. अजून म्हणजे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव असं म्हणतात की त्याच्यापेक्षा दुसऱ्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. प्रत्यक्ष पत्रकार परिषदेमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या बाजूला बसून हे असं म्हणतात की त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाच्या बाकीच्या गोष्टी आहेत. प्रियंका वाड्रा लडकी हूं लढ सकती हूं ह्या नावानं जेव्हा
मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हवा केली होती आणि माध्यमांनी त्यांना डोक्यावरती घेतलेलं होतं. सुप्रिया श्रीनेश सारख्या तोंडाळ उठवळ फालतू महिला जेव्हा त्यांच्या प्रवक्त्या वाटेल तशी बडबड करत होत्या, ते सगळं माध्यमांनी आमच्या समोर पोहोचवलं. आता मग जेव्हा आम आदमी पक्षाच्या एका प्रत्यक्ष महिला खासदारावरती अत्याचार होतो आहे, त्यांच्या बरोबर तुमची युती आहे, तुम्ही विचारलं तर म्हणता की त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे. म्हणजे ही जी त्याच्यातलं ढोंग आहे ना, तुम्ही लक्षात घ्या. हे सगळे जेव्हा संदेश खाली प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं छाती पिटून घेत होते, हे जेव्हा प्रत्यक्ष भाजपच्या राज्यात किंवा ब्रजभूषण शरण सिंगच्या प्रकरणात जे झालं त्याच्यावरून ज्या पद्धतीने आरडाओरडा कर, हे सगळी प्रकरणं निषेधार्हच आहेत. त्याचं समर्थन करायचं काही कारण नाही. आपण सगळे जे कुठल्याही पक्षाचा बांधील नाही आहोत, कोणाचा शिक्का मारून घेतलेलो सगळे सर्वसामान्य लोक कुठेही जेव्हा महिलेवरती अत्याचार होतो त्याच्यावरती कडक शब्दामध्ये आपण निषेध करतो आणि त्या व्यक्तीला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे अशी अपेक्षा करतो. पण हे राजकारण करण्याच्या नादाखाली म्हणून आत्ताच्या या प्रकरणामध्ये इंडिया आघाडीचे नेते ज्या बेजबाबदार पद्धतीनं आणि निर्लज्जपणे वक्तव्य देत आहेत ना, ते निषेधार्ह आहे. त्यांना पाठिंबा देणारे जे सगळे हे पत्रकार आणि प्रवक्ते आणि विचारवंत तथाकथित बुद्धिवंत मी बघतो आणि अवाक व्हायला होतं. आधी तर हे म्हणणार की त्याच्यावरती काय पोलीसमध्ये तक्रार दाखल झालेली आहे का, आणि हे स्वतःच दुसऱ्या प्रकरणामध्ये पोलिसनी यायच्या आतमध्ये हे स्वतः निषेध करून मोकळे होतात आणि बाकीच्या नावानं लगेच बोंब मारायला मोकळी सुरुवात होती यांची. आणि या प्रकरणात मात्र इफ अँड बट इंग्रजीत म्हणतो ना, किंवा मराठीमध्ये म्हणायचं तर पण परंतु लावून नाही. बरोबर आहे, निषेधच आहे. कायद्याने त्याचं काम केलं पाहिजे, पोलिसांनी त्याचं काम केलं पाहिजे. ह्यांनी काय केलं पाहिजे त्याच्याबद्दल बोलत नाहीत. ज्या पक्षानं इतक्या निर्लज्जपणे आपल्या खासदाराला मुख्यमंत्र्याच्या सरकारी निवासस्थानामध्ये मारहाण झाली असताना शांतपणे बसून राहिलं, त्या पक्षाच्या बरोबर तुम्ही मांडीला मांडी लावून निवडणुकीच्या सभा घेता. आत्ताचा जो आक्षेपार्ह मुद्दा आहे की ज्या विभव कुमार हे जे सचिव आहेत अरविंद केजरीवाल यांचे, ज्यांनी मारहाण केली म्हणून त्यांच्यावरती आरोप आहे आणि त्यांना हे गाडीत घेऊन विमानात घेऊन फिरतात, मंचावरती घेऊन त्यांच्यासोबत बसतात. आत्ता हे सगळं चालू असताना आणि बरं ही गोष्ट पोलिसांच्या तपासातून काय आलं ही पुढची गोष्ट आहे. काल त्यांनी स्वतः प्रत्यक्ष स्वाती मालीवाल यांचं तक्रार प्रत्यक्ष पोलिसांनी लेखी स्वरूपात 7 पानी नोंदवून घेतली, ही कालची गोष्ट आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासातून काय येईल नंतरचा मुद्दा आहे. प्रत्यक्षामध्ये संजय सिंग हे आम आदमी पक्षाचे जे खासदार आहेत त्यांनी माध्यमाच्या समोर येऊन सांगितलेले की कशी मारहाण झाली ते. मग तुमचा जो सहकारी पक्ष आहे, काँग्रेस असो, अखिल भारतीय त्याच्यात हे समाजवादी पक्ष असो किंवा तृणमूल काँग्रेसचे सगळे नेते असो, या सगळ्यांनी तुम्ही ज्यांच्या बरोबर आत्ता निवडणूक युती केलेली आहे, आघाडी केलेली आहे, त्या आम आदमी पक्षाच्या खासदाराचं तर वक्तव्य मनावर घ्या तुम्ही. पोलीस काय म्हणतायत, पोलिसांच्या ह्याच्यातून काय निष्कर्ष निघेल, त्याच्यानंतर कोर्टामध्ये केस कशी उभी राहील, ते सगळं नंतरचा मुद्दा आहे. सगळ्यात पहिल्यांदा स्वतः 31 तासाच्या नंतर आम आदमी पक्षाचे संजय सिंग यांनी समोर येऊन जो मुद्दा समोर उपस्थित केलेला आहे त्याच्यावरती तर तुम्हाला प्रतिक्रिया द्यावी लागेल. आणि तेव्हापासून हे पळतं, लडकी हूं लढ सकती हूं, पण लडकी हूं आपल्या सहकार्याला मात्र त्याच्या बाबतीमध्ये मात्र नाही लढ नाही शकत. मग तेव्हा तुमची काय प्रतिक्रिया येणार? तुम्ही ट्विट करणार का? नाही. तुम्ही काही वक्तव्य करणार का? नाही. तुम्ही निषेध करणार का? गुळगुळीत स्वरूपात नाही महिलावरती अत्याचार झाला हे चूकच आहे. आणि जे कोणी कशामुळे तुमच्या सहकारी पक्षाचा खासदार प्रत्यक्ष मारहाण कोणी केली हे सांगतो आहे. हा भाजपचा खासदार किंवा भाजपचा कोणी प्रवक्ता आरोप करत नाहीये किंवा बाहेरच्या कोणी माणसांना आरोप केलेला नाहीये. त्या ठिकाणी काय घडलं याच्या बाबतीमध्ये प्रत्यक्ष संजय सिंग हे सांगतायत समोर येऊन पत्रकारांच्या. आणि अजून एक त्याच्यातला मुद्दा जो आम्हाला आवर्जून समोर ठेवायचा, ह्या 3 ते 4 दिवसाच्या काळामध्ये जेव्हा पत्रकारांनी हा विषय लावून धरला, सगळ्यात पहिल्यांदा इंडिया आघाडीनं विशेषतः आम आदमी पक्षाने काय केलं, पत्रकारांना शिवाय द्यायला सुरुवात केली. पत्रकार कसे विकलेले आहेत, गोदी मीडिया कसा आहे, हे काय चालू आहे आपल्याकडं. जेव्हा एखादा गुन्हा प्रत्यक्ष घडतो आहे, काहीतरी अत्याचार होतो आहे, काहीतरी भयानक घटना घडती आहे, त्याच्या बाबतीमध्ये जेव्हा कोणी पत्रकार किंवा आमच्यासारखं कोणी एखादा व्हिडिओ करतोय की लगेच खाली कॉमेंट की तुम्ही त्यावेळेस काय करत होते, तुम्ही ह्यावेळेस काय करत होते. अरे हे कामं पोलिसांची आहेत. राजकीय नेते ज्या पद्धतीने राजकारण करतात तो त्यांचा 24 तासाचा घाणेरडा बनलेला विकृत धंदा आहे.
तुम्ही आम्ही सर्वसामान्य लोकांनी ज्या ज्या ठिकाणी अत्याचार दिसेल त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवला पाहिजे. आणि तो आवाज उठवत असताना आधी का उठवला होता की नाही, तेव्हा उठवला होता की नाही, ही चर्चा करण्यात अर्थ नाही. प्रत्यक्षामध्ये आता जे प्रकरण समोर आलेलं आहे, आम आदमी पक्षाचा जो विकृत घाणेरडा चेहरा समोर आलेला आहे, त्याचा कडक शब्दामध्ये स्पष्ट निषेध केला पाहिजे. हे जी अशी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीचा एक सर्वसामान्य जबाबदार भारतीय नागरिक म्हणून आम्ही निषेध करतो आहोत. तुम्ही पण निषेध करा. इथेच थांबूयात. धन्यवाद.